मित्रांनो, विरार अलिबाग कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील 11 पॅकेजेस तयार करण्यासाठी 14 कंपन्यांनी 33 निविदा सादर केल्या आहेत. 126 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर 2 टप्प्यात बांधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 98 किलोमीटर लांबीचा रस्ता तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे 29 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे तांत्रिक बोलीनंतरची पुढील प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पार पाडली जाणार आहे. सध्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालघरमधील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर रायगडमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. विरार अलिबाग प्रकल्प तयार करून MMRमध्ये रिंग रोड तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. त्यासाठी MMRचे सध्या सुरू असलेले सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, अटल सेतू, शिवडी वरळी कनेक्टर, वसई भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा वांद्रे सी लिंक आणि वांद्रे वरळी सी लिंकसह अन्य प्रकल्प जोडले जाणार आहेत. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर MMRच्या प्रत्येक भागात जलद आणि सुलभ प्रवेश करणे शक्य होईल. 126 किमी लांबीच्या या कॉरिडॉरला मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई गोवा महामार्ग अशी नावे देण्यात येणार आहेत. पनवेल JNPT आणि अटल सेतू जोडले जातील. ही योजना पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. येत्या 2-3 महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्षखेरीज अनेक नवीन प्रकल्पांची कामे सुरू होताना दिसतील. तर मित्रांनो, ही होती विरार अलिबाग कॉरिडॉरची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.